नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे. एक तर गव्हर्नमेंट ऑफ केरळा म्हणजेच आपण याला KEM म्हणतो किंवा CEE केरळा जे काउन्सिलिंग आहे त्याचं पाठीमागे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची डिफेक्ट डॉक्युमेंटची लिस्ट वेबसाईटवरती पब्लिश झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या लिस्टमध्ये नाव आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे ते रेक्टिफाय करण्यासाठी KEM 2026च्या कॅन्डिडेट पोर्टलवरती जाऊन आपल्या सर्वांना 25 मे 2026 पर्यंत आपल्या सर्वांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जाऊन आपल्याला KEMच्या पोर्टलवरती त्या सर्व गोष्टी अपलोड करायच्या आहे. बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांना जे नेटिव्हिटी सर्टिफिकेट आहे ते काही जणांनी अपलोड केलेलं नाही. जवळपास 1100 पानांची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये डिफेक्टिव्हची यादी आहे. कदाचित हे डिफेक्टिव्ह तुमच्याकडे जर समजा काही डॉक्युमेंट्स नसतील तर या वेबसाईटवरती जायचंय www.cea.kerala.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आजचं हे नोटिफिकेशन जे आहे ते 18 मे 2026च्या तारखेचे नोटिफिकेशन केरळाच्या वेबसाईटवरती आलेलं आहे. ज्यांनी MBBS पासून ते सर्व कोर्सेससाठी अप्लाय केलेलं आहे संपूर्ण भारत देशातून विद्यार्थ्यांनी. एक्झाम्पल, केरळा हे एक ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील ओपन स्टेट्स आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या मेरिटच्या आधारावरती संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना MBBS साठी ऍडमिशन घेतलेलं आहे. ह्याची वेबसाईटवरती पाठीमागे रजिस्ट्रेशन ओपन झालेलं होतं. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये काही बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं नेटिव्हिटी सर्टिफिकेट म्हणून असतं, हे सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाहीये. अशा विद्यार्थ्यांची यादी या वेबसाईट CEE kerala.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही उपलब्ध होईल. त्यानुसार तुमच्या नावानुसार कॅन्डिडेट पोर्टलवरती जाऊन तुम्हाला 25 मे 2026च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते रेक्टिफाय करायचे. एकंदरीत केरळा काउन्सिलिंग मधील ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ज्यावेळेस ओपन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू आहे. ज्यांना केरळा काउन्सिलिंग असेल किंवा महाराष्ट्र आणि ऑल इंडिया कोट्याच्या संपूर्ण इथंभूत डॉक्युमेंटेशन पासून कॉलेजवरती जाईपर्यंत आणि स्कॉलरशिप मधील इथंभूत लेखाजोखा मांडण्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकता. आजच्या निमित्तानं फक्त केरळाच्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटिफिकेशन सांगण्यासाठी आलो होतो. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.